चेहऱ्यावर माझ्या अजिबात टेन्शन दिसत नसेल तरी उद्यापासून माझी वायवा चालू होणार आहे. तरीही सकाळी उठल्या उठल्या पहिले मी सगळा गॅस चमकावून घेतला, कारण की आज नाश्ता तर ऑलरेडी बनवलेलाच होता. पण नाश्ता करण्याच्या आधीच मला पटापट सगळी कामं करून घ्यायची होती, त्यामुळे पटकन कपडे धुवून घेतले आणि लागलीच लगेच आंघोळ करून घेतली. आंघोळ करून मस्त फ्रेश झाले. एवढ्यातच शेजारची अनु आणि आरू आल्या. आरूचा आज बर्थडे आहे हे सांगण्यासाठी त्या आल्या होत्या. मग त्यांना खाऊ दिला आणि खाऊ खाऊन बघा त्यांच्यात एनर्जी जरा जास्तीच आली होती. त्या बसल्या होत्या खेळत. सचिनला सांगितलं त्यांच्यासाठी कॅडबरी घेऊन या, मी मात्र अभ्यासाला बसले होते. पण लहानपणापासूनच अभ्यासाला बसलोय आणि भूक लागली नाही असं तर कधी झालंच नाही. घरात भरपूर सारे ऑप्शन होते. अभ्यास करायचा नसला की टाइमपास सुचतो म्हणतात ना, तसंच मी काहीतरी केलं. सगळे ऑप्शन सोडले आणि ऊस खाण्याचा ऑप्शन चूज केला. ऊस खाऊन थोडाफार टाइमपास केला. तेवढ्यातच दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. सकाळी नाश्ता फुल झाला होता, त्यामुळे दुपारचं जेवण थोडं हलकंच ठेवलं. जेवण होतं तेवढ्यातच माझे 2 पार्सल आले होते, ते रिसीव्ह केले. त्यानंतर विचार केला 1 तासभर झोपलं तर एनर्जी बूस्ट होईल, म्हणून 3 तासाची झोप तर मी आरामात घेतली असेल. झोपून उठल्यावर बऱ्याच दिवसाचं माझं एक काम पेंडिंग होतं, शेंगदाणे भाजून ठेवायचे. ते काम पूर्ण केलं आणि त्यानंतर मस्त आवरून बाहेर जाण्यासाठी निघाले. बाहेरून जाऊन आलो आणि त्यानंतर दोघांनी लगेचच स्वयंपाकाला घेतलं. सचिनने भाजीची तयारी करून घेतली, तोपर्यंत मी चपाती करून घेतली. सगळा स्वयंपाक झाला तरी अजून कोशिंबीर करायची बाकी होती, त्यामुळे मी लगेचच कोशिंबीर करून घेतली आणि जेवणाचा मेन्यू आमचा आज असा काही होता. त्यानंतर आरूच्या बर्थडेचा केक खाल्ला आणि दिवसाचा शेवट छान गोड झाला.